नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी आहे आपल्या घरच्याच प्लॉटमध्ये. आणि या प्लॉटमध्ये आपण मागच्या वर्षी काही ऑर्गॅनिक खतं वापरलेत, म्हणजे तेच की जे मी तुम्हाला कंटिन्युअसली सांगत असतो, ऑर्गॅनिक ॲसिड्स आणि प्रोटीन्स कंटेंट आणि त्याच्यासोबत एक ह्युमिक ॲसिड. हे का गरजेचं आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणारच आहे. सुरुवातीला या प्लॉटची स्टेज पहा. आता हा खोडवा आहे आणि चांगल्या प्रकारे वाढलेला आहे. खाली करता जर फुटव्यांची संख्या जर पाहिली तर ऑलमोस्ट एका ठिकाणी कमीत कमी 15 ते 20 फुटवे आता याला झालेले आहेत. आणि अंतर जर पाहिलं तर जवळपास 1.5 फूट, 1 फूट, काही ठिकाणी 2 फूट पर्यंत अंतर आहे. याचा फायदा असा होतो की ज्यावेळेस आपली ही 20 जे टिपरं लागलेत किंवा जे वाढ लागलंय तर हे पूर्णपणे वाढतं. अतिशय म्हणजे जर विचार केला तर आता हे जी याची पहिली जी पट्टी लागलेली आहे, म्हणजे जे वजन आपल्याला मिळालेलं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पण कळणारच आहे. तर तोच व्यवस्थित पूर्णपणे पाहू शकता कशा पद्धतीने वर घेतो. तर आता आपण याच्यात परत ट्रीटमेंट सुरू करणार आहोत. ट्रीटमेंटला साधारण 15 दिवस जाणार आहे. त्याचाही व्हिडिओ तुमच्या समोर आलाच असेल. पण एकदा आपण हे जाणून घेऊ की हे 2 खोडवे आहेत, तर या दोन्हीही क्षेत्राचं मुळात वजन किती गेलंय आणि त्याच्यासाठी आपण किती डोस वापरले आणि ऊस किती कांड्यावर होता हे आपण जाणून घेऊ. बंडू, आपलं हे किती प्लॉट आहे? प्लॉट 50 गुंठे. दोन्ही 50 गुंठे. हो, 50 गुंठे. 50 किती भरला होता? हा 114 टन. 114 टन 50 गुंठ्यात. 50 गुंठे जवळपास 100चा जवळपास म्हणजे 90 जरी पकडलं तरी हरकत नाही. 95 प्लस पडलं. 95-96. म्हणजे थोडक्यात जर विचार केला तर पूर्ण 100% रासायनिक नाही, आपण 50-50% केलं होतं. पॉवर दिलं होतं आणि दाणेदार. म्हणजे 50% केलं. 50-50% 265 ही व्हरायटी आहे आणि क्षेत्र सगळं 50 गुंठे. 50 गुंठ्यामध्ये 114 टनाची याची पावती आहे. पावती पण मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पावती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर विशेष सांगायचं फक्त एकच की तुम्ही खर्च किती करता ऊस शेतीसाठी हे महत्वाचं नाहीये, तुम्ही टेक्निकली किती त्याच्यामध्ये जाताय, पिकाला किती समजून घेताय आणि खतांना किती समजून घेताय हे जास्त महत्वाचं आहे. तर आता तुम्ही कालचा व्हिडिओ जर पाहिलाच असेल की ज्यामध्ये तयारी करतोय, आता इथं पण आपण परत या समोरच्या क्षेत्रामध्ये परत पुन्हा लागवड करतोय 2.5 एकरमध्ये. तो पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच चॅनलमधून येणारच आहे. तर आता हे अशा ऊसासाठी आपण ऑर्गॅनिक ऍसिड का वापरायचंय सगळ्यात आता इथं तुम्ही पाहताय हे जे टिपर आहेत पहा, सर्वसाधारण 20 संख्या तरी असणारच आहे. आपण एकदा मोजून घेऊ. 1 2 हे छोटे तर हे सोडून देऊ. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 मोठे आहेत आणि जवळपास लहान आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 17 आणि 9 म्हणजे जवळपास 26 कांड्या याला लागलेले आहेत. पैकी 17 मोठे आहेत आणि छोटे जे आहेत तर हे 9 आहेत. आता एक लमसम जर विचार केला तर आपल्याला जवळपास 100 टन जर आपल्याला ॲक्युरेसी काढायची असेल किंवा ॲव्हरेज काढायचं असेल तर आपल्याला सर्वसाधारणतः 1.5 फुटाच्या अंतरामध्ये फार तर 15 कांड्यापर्यंत, म्हणजे 15 जे टिपर आहेत तर ते पाहिजेत. म्हणजे ऑलमोस्ट तेवढे आपल्याकडे अवेलेबल आहेत. फक्त यांना आता व्यवस्थित व्यवस्थापन करून यांची वाढ करायची. तर याच्यासाठी फार तर एक दाणेदार डोस आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला वापरायचं आहे ऑर्गॅनिक ॲसिड्स आणि प्रोटीन्स असलेला कंटेंट आणि त्याच्यासोबत जोड द्यायची ह्युमिकची याच्यासाठी जोड द्यायची की ह्या ज्या ऊसांची जी मुळं आहेत, पांढरी मुळं, ही जास्त वाढले पाहिजेत का, तर आपण जे काही न्यूट्रिएंट्स आपल्या जमिनीतून देणार आहोत तर ही पूर्णपणे आपल्या पिकाला गेली पाहिजेत. जर हे आपल्या पिकाला पूर्णपणे जाणार नाही तर आपलं पीक सुद्धा वाढणार नाही. त्याच्यासाठी ह्युमिक ॲसिड कंटिन्युअसली द्यायचं आहे. आणि ऑर्गॅनिक ॲसिड्स याच्यासाठी की ॲक्च्युली ऑर्गॅनिक ॲसिड्सचं काम काय, तर ऑर्गॅनिक ॲसिड्स ज्यावेळेस आपल्या मातीमध्ये जातं, मुळात ऊस शेती म्हणजे पाण्याची शेती असणार आहे. आपण कंटिन्युअसली जमिनीला पाणी देतो. या पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण किती आपल्याला माहित नाही, परंतु जर क्षाराचं प्रमाण जास्त असेल आणि अशा वेळेस जर आपण ऑर्गॅनिक ॲसिड दिलं तर याची रिॲक्शन होते आपल्या पाणी आणि मातीसोबत, आणि जे काही क्षार आपल्या जमिनीत आहे तर या थोडक्यात क्षाराला न जुमानता ऑर्गॅनिक ॲसिड आपलं काम सुरू ठेवतं आणि पिकाला वाढवतं. आणि पिकाला एवढं वाढवतं म्हणजे एक जसं की आपण एखादा स्ट्रॉंग डोस घेतो त्या डोसप्रमाणे ऑर्गॅनिक ॲसिड आपल्या पिकांसोबत काम करतात. आता जवळपास भरपूर डेमो तर मी आता शेतकऱ्यांना दिलेले आहेत, वैयक्तिक मी स्वतः पण केलेलं आहे. तर जवळपास ज्यावेळेस आपण ऑर्गॅनिक ॲसिड देतो आपल्या पिकाला आणि पाणी कंटिन्युअसली आपलं चालू असतं तर सर्वसाधारण एका महिन्यामध्ये ऑलमोस्ट 5-5 कांड वाढतात.
आता जर तुम्ही विचार केला तर हा 265 ऊस आहे. खूप कमी शेतकरी आहेत की ज्यांचं 70च्या पुढे ॲव्हरेज आहे, भरपूर कमी आहेत. आणि त्यातली त्यात 95 ते 100 टनापर्यंत आपण इथं ऑलरेडी काढलंय, तो पण सुरूचा ऊस. हो. तर आपण खोडव्यालाही तेवढंच धरून चालू शकतो किंवा आणखी 10-15 टन आपण वाढीव घेऊ शकतो. कारण पहिल्यांदा आपल्याला ट्रीटमेंट किंवा जो डोस आहे तर हा प्रॉपरली गेला, पण दुसरा डोस आपण दिला नाही. कारण एक खर्चाचं बजेट म्हणा किंवा ऊस मोठा असल्यामुळं नाही वापरलं. आता या स्टेजला आपण दाणेदार पण वापरणार आहोत, म्हणजे रासायनिक 50% वापरणार आहोत आणि जैविक प्रॉपरली 50%, ते पण टाईम टू टाईम. आता याच्यामध्ये ॲडिशनल फक्त आपण हे करणार आहोत की मागच्या वर्षी आपण याच्यामध्ये मायक्रोरायझा हा दिलेला नव्हता, या वर्षी आपण याला मायक्रोरायझा देणार आहोत आणि याच्यानंतर आपण याचं ॲव्हरेज किती जाणार आहे तर हे घेणार आहोत. तर तुम्हाला मुद्दा हा पटला असेल की आपण ऑर्गॅनिक ॲसिड्सच का जास्त द्यायला पाहिजे. आपल्याकडे काय होतं की शेतकरी जास्त फक्त NPKच देतात, मुळात जास्तच फक्त NPK देतात. तर आपल्या पिकाला फक्त NPKचीच गरज नाही आहे. मुळात आपण आपल्या जमिनीला जे पाणी देतोय हे पाणी किती क्षारपड आहे किंवा किती गोडवं आहे, तर याच्यावर पण बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. पाणी आणि माती या 2 महत्त्वाच्या गोष्टी, तर 2 महत्त्वाचे घटक आहेत. ह्याला या 2 घटकांना जर तुम्ही समजून घेतलं तर 100 टनच काय, तर शेतकरी 130, 140, 150 टन सुद्धा एकरी ॲव्हरेज काढू शकतो. काहीही अवघड नाही आहे आणि जगात कोणतीच गोष्ट अशी अशक्य नाही की जी होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्ट होऊ शकते, फक्त आपलं मॅनेजमेंट करणं महत्त्वाचं आहे. ते मॅनेजमेंट झालं पाहिजे, तेवढं संगोपन झालं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ऑर्गॅनिक ॲसिड संबंधी तुमचे जर अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. पण आशा करतो की तुम्हाला ऑर्गॅनिक ॲसिडबद्दलची माहिती किंवा त्याचे फायदे या व्हिडिओमधून तुम्हाला कळाले असतील. तर नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.